हॅलो, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर इट्स मी माधवी चॅनलमध्ये आलाच आहात तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर आज होता सोमवार आणि दिवसाची सुरुवात झाली आहे चहानं. म्हणजे प्रत्येकाचीच होती असं मला काही माहिती नाही आहे, पण माझी तर सुरुवात होती ते चहानं सुरुवाती होती सकाळ सकाळ. अंघोळ वगैरे केली, चहा घेतला, देवपूजा केली. तर सुरुवात कुठून होते आपली देवपूजा आणि म्हणजे देवांची पूजा करूनच अगोदर माझी सुरुवात होते. तर तसंच रूटीन अगोदर अंघोळ केली, नंतर देवपूजा केली, चहा घेतला आणि आता स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे. तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचा चालला होता विचार. तर फ्रीजमध्ये बघितलं तर कांद्याची पात होते आणि कांद्याची पात ना मला तर खूप आवडते आणि माझ्या मिस्टरांना पण कांद्याची पात खूप आवडते. मला जास्त नाही आहे, पण माझ्या नवऱ्याला ना खूप जास्त कांद्याची पात आवडते. त्याच्यामुळे मग आज कांद्याच्या पातीचा बेत होता आजच्या जेवणामध्ये दुपारच्या. आणि मी बटाट्याचे पराठे बनवणार ते मुलाच्या टिफिनसाठी. तर आजचा असा हा काहीतरी मेनू होता: कांद्याची पात, चपाती, भात, वरण आणि नाश्त्यासाठी टिफिनसाठी आपले हे पराठे, बटाट्याचे पराठे. तर आज एक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पाहिला. तर तो असा होता की राजपाल यादव जो सगळ्यांना हसवणारा आणि त्यांचे प्रत्येक व्हिडिओ, त्यांची फिल्म जर बघितली ना आपलं टेन्शन दूर होईल अशी त्यांच्या फिल्म होत्या, पिक्चर होते. म्हणजे कॉमेडी होती त्यांच्यामध्ये कॉमेडी. एखाद्याला समोरचं दुःख जर असेल आणि त्यांचा जर व्हिडिओ आला तर तो म्हणजे नाही का हसवण्यासारखा होता. तर आज ना त्यांच्यावरती इतकी वाईट वेळ आलेली आहे ना, म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर मी काल सांगितलं आणि आज तशीच म्हणजे नाही का तशीच एक परिस्थिती दिसली आज. म्हणजे पैसा फक्त महत्त्वाचा आहे आजच्याला. आपण मदत करतो लोकांना, म्हणजे आपल्याकडं आहे त्यातलं काही तो थोडंसं आपण लोकांसाठी मदत करू म्हणून आपला विचार असा असतो. पण तसंच राजपाल यादव आहेत ना, तर त्यांनी लोकांना खूप होतं तेव्हा मदत केली. पण आता त्यांच्यापाशी काही नाही आणि त्यांना मदत करायची वेळ आली आहे, तर त्यांना कोणीच मदत करत नाही. तर ते जाऊ द्या, ते मोठे स्टार आहे, त्यांच्याकडे पैसा असावी, पण आपण छोटे एक सामान्य घरातले आहोत. तर आपणही नाही का आपल्याला जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा वेळेसाठी कोणीच नसतं. आपलं जवळचे नातेवाईक नसतात ना, लांबचे नसतात ना, कोणीच नसतं आपल्याला जेव्हा वेळ येईल तेव्हा. तर त्यासाठी ना फक्त थोडीफार सेविंग ना आपण करायलाच पाहिजे. तर पुढचा टाईम आपल्यावरती कसा येणार आहे, कशी वेळ आपल्यावरती येणार आहे ते आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे जर तुम्ही 200 जर कमवले, तुमचे 200 म्हणजे तुम्ही जर 1000 कमवत असाल तर त्यातले ₹200 तुम्ही नक्कीच बाजूला ठेवू शकतो तुमच्या सेविंगसाठी. तर सांगण्याचा हेच उद्देश आहे की कालचा पण व्हिडिओ पहा तुम्ही. मी त्यामध्ये सांगितलं आहे की पैसा महत्त्वाचा आहे, माणूस महत्त्वाचा नाही आहे आजकाल. पण लोक विचार करत नाही आहेत. लोकांना म्हणजे नाही का आता सगळेच पैशाच्या मागं लागलेले आहेत. पण माणुसकी जपूनही आपण पैसा कमवू शकतो. आपल्यासाठी थोडीफार सेविंग करू शकतो. आणि लोकांचंच काय, पण आपल्या घरातलं पण आता पुढची आपली जर कंडिशन कशी आहे आपल्याला माहीत नसतं. आपल्या म्हणजे आपण जेव्हा वयाने म्हणजे आपण थकणार तेव्हा आपल्याला कोण मदत करणार? आपल्या घरातलेही आपली मदत करणार आहेत. पण त्यासाठी आपण आपल्यासाठी स्वतःसाठी थोडीशी होणार सेविंग बाजूला त्यातून ठेवूया. म्हणजे वेळेला आपल्याला तेच कामी येतील, आपल्याला येतील किंवा आपल्या घरातल्यांना येतील. पण कसं असतं ना, आपल्या वेळेला कोणीच येत नाही. आपल्याला जेव्हा टाईम असतो तेव्हा आपल्यासाठी कोणीच नसतं. घरातले नसतात ना बाहेरचे नसतात. त्यासाठी थोडीशी सेविंग बाजूला करून म्हणजे तुम्ही जेवढी कमाई करतात ना त्यातली एक पट कमाई आपण आपल्यासाठी सेविंग करून ठेवूया असं मला वाटतं. तर चला मग आज काय रुटीन म्हणजे हे असंच चालू राहतं माझं दररोजचं रुटीन असतं. कधी तर थोडंफार चेंज होतं. तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, भांडी घासली, मुलांचं आवरलं, आता कपडे धुतले. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तर ऊन तर खूप जास्त लागत होतं वरती आणि कपडे ना म्हणजे नाही का तासाभरात तर कपडे वाळून जातात, एवढं कडक ऊन आहे. आणि कसं ना घरातून बाहेर जर गेलं ना एकदम डोळ्यावरती ऊन चमकत होतं. इथं कपडे वगैरे धुवून घेतले.
म्हणजे आजची हा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये काय काय घटना घडतायत ना, हे म्हणजे आपल्यालाच कळत नाही की असं का होतंय, असं का होणार. पण कुठं तर थोडेसे कर्म असतात, म्हणजे ज्याचे कर्मच म्हणायचं. आपण आज चांगले कर्म केले तर उद्या आपल्याला त्याचं नक्कीच फळ भेटेल, आणि आज आपण वाईट जर कर्म केले ना, त्याचंही फळ आपल्याला नक्कीच भेटेल. पण ते आपल्या हातात आहे की आपण कसे कर्म करणार आहेत ते. तर कपडे वगैरे वाळू घालून आले, आणि हे बघा डाळिंब आहे हे. तर इतकं छान डाळिंब ना, एकदम लाल सर डाळिंब, आणि खायला तर इतकं गोड होतं ना. म्हणजे काय ना, आमच्या दारासमोरच एक डाळिंबाचं झाड आहे, आणि त्याला खूप सारे डाळिंब लागतात. इथून पुढे तर खूप जास्त लागतात. तर म्हणजे दिसायला हे पांढरं दिसते तुम्हाला, पण बघा ना आतमधून किती एकदम लाल, एकदम जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो ना त्यापेक्षाही खायला गोड आहेत हे डाळिंब, मस्त आहेत. मग काय, कपडे वगैरे वाळून घेतले, कामं झालीत. मग आता राहिलेला वेळ होता, काय करायचं. तर मग काय, एक दिसलं डाळिंब झाडाचं, आणि कटकन तोडलं आणि खायला बसलो तर आम्ही. एकदम फ्रेश. हे बघा, हे डाळिंबाचं झाड आहे, आणि जास्त मोठं काही झाड नाही आहे, एकदम छोटंसं डाळिंबाचं झाड आहे, आणि एकदम जमिनीतून हे बघा. आणि साईडनं फरशी आहे, त्याला पाणी नाही, कोणतं इंजेक्शन नाही ना, कोणतं खतं नाही ना, त्याला काहीच नाही आहे. हा आहे एक निसर्गाचा चमत्कार म्हणायला हरकत नाही आहे, की म्हणजे त्याला आपण पाणी टाकत नाही, त्याला कोणते खतं नाही, त्याला काहीच नाही आहे, तरी पण त्याला इतके छान एकदम स्वादिष्ट असं हे फळ येते. म्हणजे हा निसर्गाचा चमत्कारच असणार ना. तर हे बघा, सोलून घेतलं मी पूर्ण डाळिंब, आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. आणि जेव्हा केव्हा तुम्ही जर डाळिंब खाताल ना, तर काय करायचं, डाळिंब सोलून घ्यायचं, आणि त्यावरची थोडंसं मीठ टाकायचं, किंवा चाट मसाला टाकायचा, आणि खायचं. एकदम भारी लागतं ते. तर मग काय, आता इथे डाळिंबाचं एन्जॉय करत बसलो आम्ही दोघंजण. खूप गोड आहे डाळिंब हे. लाईट गेलेली होती त्याच्यामुळे मग चालला होता टाईमपास आमचा. कारण कसं ना, लाईट जर चालू असली तर मुलाला कार्टून तर लावून देणार नाही, तर मी तर टी व्ही बघत बसत असते. तर आता लाईट गेली होती, आणि चला म्हणा, तेवढ्यात टाईमपास सुरू होता आमच्या दोघांचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या.